आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी विघ्नहर्ता भगवान गणेशाचे आवाहन केले जाते. हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते. तर धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. तर चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार 3 जुलै रोजी सकाळी 11:21 होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती शनिवार 4 जुलै रोजी दुपारी 12:40 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थी शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी साजरी केली जाईल. तर या दिवशी चंद्रोदय रात्री 9:28 असणार आहे. या दिवशी श्री गणेशाच्या कृष्ण पिंगल महागणपती या विशिष्ट रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. हे रूप सर्व अडथळे आणि अंतर्गत संघर्ष दूर करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटांपासून संरक्षणासाठी हे व्रत करतात. संकष्ट चतुर्थी विशेषतः संतानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटांपासून संरक्षणासाठी केली जाते. माता आपल्या मुलांच्या प्रगती, सुख आणि दीर्घायू यासाठी हे व्रत करतात. विशेषतः कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी यासारख्या व्रतांना संतान कल्याणासाठी विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताने मुलांची सर्व संकटे दूर होतात आणि त्यांना बुद्धी, समृद्धी आणि यश प्राप्त होतं. या दिवशी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे. स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. गणपती बाप्पाला समोर हात जोडून संकल्प करायचा आहे, माझ्या घरातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात, असा मनोमन आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्याला मूर्तीवरती गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. असल्यास पंचामृताचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. चौरंगावरती किंवा पाटावरती लाल कापड अंथरून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती किंवा आपल्याला फोटो ठेवायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. विड्याच्या जोड पानावरती आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि आपल्याला गणेशाची मूर्ती त्याच्यावरती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला बाप्पांना लाल गंध म्हणजे शेंदूर आणि हळद कुंकू अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना प्रिय असणारी 21 दुर्वांची जुडी आणि लाल रंगाचे जास्वंदीचे फूल आपल्याला आवर्जून व्हायचं आहे. आपल्याला गणपती बाप्पांना वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांना दीप, धूप, अक्षदा, दुर्वा, फुले आणि मोदक किंवा मोतीचूर लाडू आपल्याला अर्पण करायचे आहे. आपल्याला यावेळेस गणेश मंत्राचा जप नक्की करायचा आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, हा आपल्याला मंत्र बोलायचा आहे. या दरम्यान हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे. दिवसभर आपल्याला फळं खायची आहेत किंवा आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार आपल्याला उपवास करायचा आहे. या संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या कृष्ण पिंगल रूपाची पूजा केली जाते. हे रूप तपकिरी आणि काळ्या रंगाचे मानले जाते. असा विश्वास आहे की या विशेष दिवशी गणपती स्वतः आपल्या भक्तांची सर्व दुःखे आणि अडथळे दूर करण्यासाठी पृथ्वीवरती फिरतात. जे भक्त या दिवशी भक्तिभावाने आणि सांगितलेल्या विधीने पालन करून उपवास करतात, त्यांची भीती, संभ्रम आणि मानसिक अशांती दूर होते आणि त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येते. संध्याकाळी अजून धूप दीप लावून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा किंवा गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पाठ करायचे आहेत. संकष्टीचा उपवास रात्री चंद्रदर्शनानंतरच सुटतो. चंद्र उगवल्यानंतर म्हणजे 3 जुलै 2026 रोजी रात्री 9:53 चंद्रोदय होणार आहे. चंद्राला पाणी, चंदन, अक्षदा अर्पण करून अर्घ्य देऊन नमस्कार करायचा आहे. यानंतर बाप्पांचा प्रसाद खाऊन उपवास आपल्याला सोडायचा आहे. अशी श्रद्धा आहे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना आणि चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने विघ्न दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. तर आपल्या मुलांवरती कोणतेही संकट येऊ नये, मुलांनी अभ्यासात प्रगती करावी, आयुष्यात यशस्वी, निरोगी आणि सुखी व्हावे
हीच प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते. तर ही इच्छापूर्ती करण्यासाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे. तो उपाय आपण पाहूया. हा उपाय करण्याची वेळ ही रात्री 9:54 ते 11:19 या वेळामध्येच हा उपाय करायचा आहे. तर या उपायाची पद्धत आहे की देवासाठी वापरला जाणारा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी आणि थोडेसे दूध मिक्स करायचं आहे. त्यामध्ये थोडासा गूळ आणि 21 दुर्वांची एक जुडी आपल्याला अर्पण करायची आहे. आता चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना आपल्याला एखादी कुंडी किंवा झाड तिथं पाणी पडेल असं ठेवायचं आहे. हे पाणी आपल्या पायावरती पडता कामा नये, जेणेकरून त्या कुंडीमध्ये पाणी पडेल. तर अर्घ्य देताना आपल्याला 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः आणि ओम चंद्राय नमः हा आपल्याला 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर कणकेचा आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये शुद्ध तूप आपल्याला घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याने चंद्रदेवाला ओवाळायचा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः. त्यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करून आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, करिअर आणि प्रगती, त्याचबरोबर उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून आपल्याला प्रार्थना करायची आहे. शेवटी आपल्याला श्री गणपतीसमोर बसून 108 वेळा ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः हा मंत्र बोलायचा आहे. तर हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने करायचा आहे. या उपासनेमुळे विघ्न दूर होण्यासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी नक्कीच मदत मिळेल. द्वापार युगात माहिष्मती नगरीत महिजित नावाचा पुण्यशील आणि प्रतापी राजा होता. तो आपल्या प्रजेची काळजी घेत असे, परंतु त्याला संतान नव्हते, ज्यामुळे तो नेहमी दुःखी राहायचा. शास्त्रानुसार संतानहीन जीवन व्यर्थ मानले जाते. एकदा त्याने विद्वान ब्राह्मण आणि प्रजाजनांशी याबाबत सल्ला घेतला, तेव्हा महर्षी लोकेश यांनी त्यांना संकटनाशन व्रत सांगितले. ज्येष्ठ कृष्ण चतुर्थीला एकदंत गजानन गणेशाची पूजा करावी, ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान द्यावे. राजा महिजितने श्रद्धेने हे व्रत केले आणि गणपतीच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. या कथेतून हे स्पष्ट होते की गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा केल्यास संतान प्राप्ती आणि इतर मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. तर या व्रतादरम्यान तामसिक अन्न, उदाहरणार्थ कांदा, लसूण टाळायचा आहे. चंद्रदर्शनाशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही. पूजा आणि कथा श्रद्धेने आणि विधीपूर्वक करावी. या व्रताने भगवान गणेशाची कृपा प्राप्त होऊन जीवनातील सर्व संकटे, विघ्ने दूर होतात आणि संतानाला दीर्घायू, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.